शांती. आज आहे 19/11/23 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 3/4/96. मुरलीचे शीर्षक आहे सेवेसोबतच बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे जुन्या अथवा व्यर्थ संस्कारांपासून मुक्त बना. आज बेहदचे बाबा आपल्या बेहदच्या सदा सहयोगी साथीदारांना पाहत आहेत. चोहो बाजूंची सदा सहयोगी मुले सदैव बाबांच्या हृदयावर दिल तख्त नशीन अर्थात हृदय सिंहासनधारी निराकार बाबांना आपला स्वतःचा अकाल तख्त सुद्धा नाही आहे. परंतु तुम्हा मुलांना किती तख्त आहेत? तर बाप दादा तख्तनशीन मुलांना पाहून सदैव हर्षित होत आहेत. वाह मेरे तख्तनशीन बच्चे. मुले बाबांना पाहून खुश होतात. तुम्ही सर्व बाबांना पाहून खुश होता. परंतु बाप दादा मुलांना पाहून किती खुश होतात? कारण प्रत्येक मुलगा विशेष आत्मा आहे. भले लास्ट नंबरवाला देखील आहे, परंतु तरी देखील लास्ट असून देखील विशेष कोटींमध्ये कोणीमध्ये कोणीच्या लिस्टमध्ये आहे. त्यामुळे एका मुलाला पाहून बाबांना जास्त खुशी होत आहे की तुम्हाला होत आहे? तर कोणीतरी म्हटलं दोघांनाही. बाबांना किती मुले आहेत? जितकी मुले तितकी खुशी आणि तुम्हाला फक्त डबल खुशी आहे. बस तुम्हाला परिवाराची सुद्धा खुशी आहे. परंतु बाबांची खुशी सदाकाळाची आहे. आणि तुमची खुशी सदाकाळ आहे का कधी वर खाली होते? बापदादा समजावून सांगत आहेत की ब्राह्मण जीवनाचा श्वास खुशी आहे. खुशी नाही तर ब्राह्मण जीवन नाही. आणि अविनाशी खुशी कधी वाली नाही, पर्सेंटेजवाली नाही. खुशी तर खुशीच आहे. आज 50% खुशी आहे, उद्या 100% आहे. तर जीवनाचा श्वास वर खाली आहे ना. बाप दादांनी अगोदर देखील सांगितले आहे की शरीर सोडून जाऊ देत, परंतु खुशी जाऊ नये. तर हा पाठ सदैव पक्का आहे का थोडा कच्चा आहे? सदैव अंडरलाईन आहे? कधी वाले काय होणार? सदैव खुशीमध्ये राहणारे पास विथ ऑनर. आणि कधी खुशीमध्ये राहणाऱ्यांना धर्मराजपुरीला पास करावे लागेल. पास विथ ऑनरवाले एका सेकंदामध्ये बाबांसोबत जातील, थांबणार नाहीत. तर तुम्ही सर्व कोण आहात? सोबत येणारे की थांबणारे? कोणीतरी म्हटलं सोबत येणारे. असा चार्ट आहे का? कारण विशेष डायमंड जुबलीच्या वर्षामध्ये बाप दादांची प्रत्येक मुलाप्रती कोणती शुभ आशा आहे ती तर जाणता ना. बापदादांनी सर्व मुलांचा चार्ट पाहिला. त्यामध्ये काय पाहिले की वर्तमान समयानुसार एका गोष्टीचे विशेष अटेन्शन अजून पाहिजे. जसे सेवेमध्ये खूप उमंग उत्साहाने पुढे जात आहात आणि डायमंड जुबलीमध्ये विशेष सेवेचा उमंग उत्साह आहे. यामध्ये पास आहात. प्रत्येकजण यथाशक्ती सेवा करत आहेत आणि करत राहणार. परंतु आता विशेष काय हवे आहे? वेळ समीप आहे. तर वेळेच्या समीपतेनुसार आता कोणती लहर असली पाहिजे? कोणीतरी म्हटलं वैराग्याची. कोणते वैराग्य? हदचे का बेहदचे? जितका सेवेचा उमंग उत्साह आहे तितके समयाच्या आवश्यकतेनुसार स्वस्थितीमध्ये बेहदचे वैराग्य कितपत आहे? कारण तुमच्या सेवेची सफलता आहे लवकरात लवकर प्रजा तयार व्हावी. यासाठी सेवा करताना
तर जोपर्यंत तुम्हा निमित्त आत्म्यांमध्ये बेहदची वैराग्य वृत्ती नाही, तोपर्यंत अन्य आत्म्यांमध्ये सुद्धा वैराग्य वृत्ती येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत वैराग्य वृत्ती नसेल, तर जे इच्छिता की बाबांचा परिचय सर्वांना मिळावा, तो मिळू शकणार नाही. बेहदचे वैराग्य सदा काळचे वैराग्य आहे. जर समय प्रमाण किंवा सर्कमटन्स प्रमाण अर्थात परिस्थिती प्रमाण वैराग्य येत असेल, तर मग समय नंबर 1 झाला आणि तुम्ही 2 नंबर झालात. परिस्थिती अथवा समयाने वैराग्य आणले, परिस्थिती संपली, वेळ निघून गेली, तर वैराग्य देखील निघून जाणार. तर त्याला काय म्हणणार? बेहदचे वैराग्य की हदचे? तर आता बेहदचे वैराग्य पाहिजे. जर वैराग्य खंडित होत असेल, तर त्याचे मुख्य कारण आहे देहभान. जोपर्यंत देहभानाचे वैराग्य नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचे वैराग्य सदा काळाचे नसते, अल्पकाळाचे असते. संबंधांचे वैराग्य ही मोठी गोष्ट नाही. ते तर दुनियेमध्ये सुद्धा खूप जणांना मनाने वैराग्य येते, परंतु इथे देहभानाची जी वेगवेगळी रूपे आहेत, त्या वेगवेगळ्या रूपांना तर जाणताना देहभानाची किती रूपे आहेत त्याचा विस्तार तर जाणता, परंतु या अनेक देहभानाच्या रूपांना जाणून बेहदच्या वैराग्यामध्ये रहा. देहभान देही अभिमानामध्ये रूपांतरित व्हावे. जसे देहभान एक नॅचरल झाले आहे, तसा देही अभिमान नॅचरल व्हावा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये पहिला शब्द देहच येतो. भले मग संबंध असेल तरी देखील देहाचा संबंध आहे. पदार्थ आहे तर देहाचे पदार्थ आहेत. तर मूळ आधार देहभान आहे. जोपर्यंत कोणत्याही रूपामध्ये देहभान असेल, तर वैराग्य वृत्ती होऊ शकत नाही. आणि बाप दादांनी पाहिले आहे की वर्तमान समयी जे देहभानाचे विघ्न आहे, त्याचे कारण आहे देहाचे जे जुने संस्कार आहेत, त्याचे वैराग्य नाही आहे. अगोदर देहाच्या जुन्या संस्कारांपासून वैराग्य हवे. संस्कार स्थितीला खाली घेऊन येतात. संस्कारामुळे सेवेमध्ये किंवा संबंध संपर्कामध्ये विघ्न पडतात. तर रिझल्टमध्ये पाहिले की देहाच्या जुन्या संस्कारांपासून जोपर्यंत वैराग्य येत नाही, तोपर्यंत बेहदचे वैराग्य सदैव राहणार नाही. संस्कार वेगवेगळ्या रूपाने स्वतःकडे आकर्षित करतात. तर जिथे कोणत्याही बाजूचे आकर्षण असेल, तिथे वैराग्य येऊ शकत नाही. तर चेक करा की मी आपल्या जुन्या किंवा व्यर्थ संस्कारांपासून मुक्त आहे. कितीही प्रयत्न कराल, करता देखील की वैराग्य वृत्तीमध्ये राहावे, परंतु संस्कार काही जणांमध्ये किंवा बऱ्याच जणांमध्ये कोणत्या न कोणत्या रूपामध्ये असे प्रबळ आहेत, जे आपल्या दिशेने खेचतात. तर आधी जुन्या संस्कारांपासून वैराग्य. संस्कार इच्छा नसताना देखील इमर्ज का होतात? इच्छा नसते, परंतु सूक्ष्ममध्ये संस्कारांना भस्म केलेले नाही आहे. कुठे ना कुठे अंश मात्र राहिलेले आहेत, लपलेले आहेत. ते वेळेवर इच्छा नसताना देखील इमर्ज होतात. मग म्हणतात, इच्छा तर नव्हती, परंतु काय करू, होऊन गेले, होते. हे कोण बोलते? देहभान का देही अभिमान? तर बापदादांनी पाहिले की
संस्कारांच्या वैराग्य वृत्तीमध्ये एक कमजोरी आहे. नष्ट केले आहेत, परंतु अंश सुद्धा नसावा असे नष्ट केलेले नाही आहे. आणि जिथे अंश आहे तर वंश तर असणारच. आज अंश आहे, वेळेप्रमाणे वंशाचे रूप घेतो, पराधीन करतो. म्हणताना तर सर्वजण काय म्हणता, जसे बाबा नॉलेजफुल आहेत तसे आम्ही देखील नॉलेजफुल आहोत. परंतु जेव्हा संस्कारांचा वार होतो तेव्हा नॉलेजफुल आहात का नॉलेजफुल आहात? काय आहे? नॉलेजफुलच्या ऐवजी नॉलेजफुल, अर्थात नॉलेजला खेचणारे बनता. त्यावेळी कोणालाही विचारा तर म्हणतील, हो समजते तर मी देखील आहे, समजतो तर मी देखील आहे. होता कामा नये, करता कामा नये, परंतु होते. तर नॉलेजफुल झालात का नॉलेजफुल झालात? जे नॉलेजफुल आहेत त्यांच्यावर कोणताही संस्कार, संबंध अथवा पदार्थ वार करू शकत नाही. तर डायमंड जुबली साजरी करत आहात. डायमंड जुबलीचा अर्थ आहे डायमंड बनणे, अर्थात बेहदचे वैरागी बनणे. जितका सेवेचा उमंग आहे तितके वैराग्य वृत्तीसाठी अटेन्शन नाही आहे. यामध्ये निष्काळजीपणा आहे. हे चालते, होते, होईल, वेळ आली की ठीक होईल. तर समय तुमचा शिक्षक आहे का बाबा शिक्षक आहेत? कोण आहे? जर वेळ आल्यानंतर परिवर्तन केलात तर तुमचा शिक्षक तर समय झाला. तुमची रचना तुमचा शिक्षक व्हावा हे योग्य आहे का? तर जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा काय म्हणता? वेळ आली की ठीक करेन, होऊन जाईल. बाबांना सुद्धा दिलासा देता, काळजी करू नका, होऊन जाईल. वेळ आली की एकदम पुढे जाणार. तर समयाला शिक्षक बनवणे हे तुम्हा मास्टर रचयित्याला शोभते का? चांगले वाटते का? नाही. समय रचना आहे, तुम्ही मास्टर रचयिता आहात. तर रचना मास्टर रचयित्याचा शिक्षक बनणार हे मास्टर रचयित्याला शोभत नाही. तर आता बापदादांनी जो वेळ दिला आहे त्यामध्ये वैराग्य वृत्तीला इमर्ज करा. कारण सेवेच्या चढाओढीमध्ये वैराग्य वृत्ती नष्ट होते. तसे तर सेवेमध्ये आनंद सुद्धा मिळतो, शक्ती सुद्धा मिळते आणि प्रत्यक्ष फळ देखील मिळते. परंतु बेहदचे वैराग्य नष्ट देखील सेवेमध्येच होते. म्हणून आता आपल्यामध्ये या वैराग्य वृत्तीला जागे करा. कल्पापूर्वी देखील तुम्हीच तर बनला होता ना, की अजून कोणी होते? तुम्हीच होता ना. फक्त मर्ज आहे, त्याला इमर्ज करा. जसे सेवेच्या प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये इमर्ज करता तेव्हा सफलता मिळते ना, तसे आता बेहदच्या वैराग्य वृत्तीला इमर्ज करा. भले कितीही साधने प्राप्त आहेत आणि साधने तर तुम्हाला दिवसेंदिवस आणखीनच मिळणार आहेत, परंतु बेहदच्या वैराग्य वृत्तीची साधना मर्ज होऊ नये, इमर्ज व्हावी. साधन आणि साधना यांचा बॅलन्स. कारण पुढे जाऊन प्रकृती तुमची दासी होणार. सन्मान मिळेल, स्वमान मिळेल, परंतु सर्व काही असताना वैराग्य वृत्ती कमी होऊ नये. तर बेहदच्या वैराग्य वृत्तीचे वातावरण स्वतःमध्ये अनुभव करता की सेवेमध्ये बिझी झाले आहात. दुनियावाल्यांना जसा सेवेचा प्रभाव दिसून येतो आहे ना, तसा बेहदच्या वैराग्य वृत्तीचा प्रभाव दिसून यावा. आदी अर्थात सुरुवातीला तुम्हा सर्वांची स्थिती कशी होती? जेव्हा कराचीमध्ये होता, बाहेरच्या कोणत्याही सेवा नव्हत्या.
साधने होती, परंतु बेहदच्या वैराग्य वृत्तीच्या वातावरणाने सेवेला वाढवले, तर जे कोणी डायमंड जुबलीवाले आहेत त्यांच्यामध्ये आदी संस्कार आहेत, आता मर्ज झाले आहेत. आता पुन्हा या वृत्तीला इमर्ज करा. आदी रत्नांच्या बेहदच्या वैराग्य वृत्तीने स्थापना केली. आता नवीन दुनियेच्या स्थापनेसाठी पुन्हा तीच वृत्ती, तेच वातावरण इमर्ज करा. तर ऐकलेत कशाची आवश्यकता आहे? जर साधनेच नसतील आणि म्हणाल आम्हाला तर वैराग्य आहे, तर कोणी मानेल? साधने असावीत आणि वैराग्य देखील असावे. अगोदरची साधने आणि आताची साधने यांच्यामध्ये किती फरक आहे? साधना लपून गेली आहे आणि साधने प्रत्यक्ष झाली आहेत. चांगले आहे, साधने मोठ्या मनाने यूज करा, कारण ही साधने तर तुमच्यासाठीच आहेत. परंतु तुमच्या साधनेला मर्ज करू नकात. पूर्ण बॅलन्स असला पाहिजे. जसे दुनियावाल्यांना म्हणता की कमलपुष्प समान बना, तर साधने असताना देखील कमलपुष्प समान बना. साधन वाईट नाही आहेत. साधन तर तुमच्या कर्माचे, योगाचे फळ आहे, परंतु वृत्तीची गोष्ट आहे. असे तर नाही की साधनांच्या प्रवृत्तीमध्ये साधनांच्या वश होऊन अडकून तर पडत नाही ना. कमलपुष्प समान न्यारे आणि बाबांचे प्यारे यूज करत असताना त्यांच्या प्रभावामध्ये येऊ नका. न्यारे साधनांनी बेहदच्या वैराग्य वृत्तीला मर्ज करू नये. आता विश्व अतिमध्ये जात आहे, तर आता आवश्यकता आहे खऱ्या वैराग्य वृत्तीची, आणि ते वातावरण बनविणारे तुम्ही आहात. आधी स्वतःमध्ये, नंतर विश्वामध्ये. तर डायमंड जुबलीवाले काय करणार? लहर पसरवणार ना. तुम्ही लोक तर अनुभवी आहात. सुरुवातीचा अनुभव आहे ना. सर्व काही होते. देशी तूप जितके खाऊ शकता तितके खा, तरी देखील बेहदची वैराग्य वृत्ती. दुनियावाले तर देशी तूप खातात, परंतु तुम्ही तर पीत होता. तुपाच्या नद्या पाहिल्यात. तर डायमंड जुबलीवाल्यांना विशेष काम करायचे आहे. आपसात एकत्र आले आहात, तर रूह रिहान करा. जशी सेवेची मीटिंग करता तशी याची मीटिंग करा. जे बाप दादा म्हणतात आणि इच्छितात की मुलांनी सेकंदामध्ये अशरीरी व्हावे, त्याचे फाउंडेशन ही बेहदची वैराग्य वृत्ती आहे. ती नसेल तर कितीही प्रयत्न करा, परंतु सेकंदामध्ये होऊ शकणार नाही. युद्धामध्येच वेळ जाणार, आणि जिथे वैराग्य आहे तिथे हे वैराग्य योग्य धरणी आहे. त्यामध्ये जे काही घालाल त्याचे फळ लगेच निघते, अर्थात मिळते. तर काय करायचे आहे? सर्वांना अनुभव व्हावा की बस आता आम्हाला सुद्धा वैराग्य वृत्तीमध्ये जायचे आहे. अच्छा, समजले काय करायचे आहे? सोपे आहे की अवघड आहे? थोडे थोडे आकर्षण तर वाटेल की नाही? साधने आपल्याकडे खेचणार तर नाहीत ना. आता अभ्यास पाहिजे. जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे, जशी पाहिजे तिथे स्थितीला सेकंदामध्ये सेट करता यावे. सेवेमध्ये यायचे असेल तर सेवेमध्ये यावे. सेवेपासून न्यारे व्हायचे असेल तर न्यारे होता यावे. असे नाही सेवा आपल्याला खेचेल. सेवेशिवाय राहू शकत नाही. जेव्हा पाहिजे, जशी पाहिजे. विल पॉवर अर्थात इच्छाशक्ती पाहिजे. विल पॉवर आहे. स्टॉप म्हटले आणि स्टॉप झाले पाहिजे.
असे नाही. लावाल स्टॉप आणि होईल क्वेश्चन मार्क. फुल स्टॉप. स्टॉप सुद्धा नाही, फुल स्टॉप. जे पाहिजे ते प्रॅक्टिकलमध्ये करू शकाल. इच्छा आहे परंतु होणे कठीण आहे. तर याला काय म्हणणार? विल पॉवर आहे की पॉवर आहे? संकल्प केला, व्यर्थ समाप्त. तर सेकंदामध्ये समाप्त व्हायला पाहिजे. बापदादांनी सांगितले ना की बरीच मुले म्हणतात आम्ही योगमध्ये बसतो, परंतु योगाऐवजी युद्धामध्ये असतो. योगी नसतो, योद्धे असतो. आणि युद्ध करण्याचे संस्कार बराच काळ राहिलेत तर काय बनणार? सूर्यवंशी की चंद्रवंशी? विचार केला आणि झाले. विचार करणे आणि होणे सेकंदाचे काम आहे. याला म्हणतात विल पॉवर, अर्थात इच्छाशक्ती. विल पॉवर असते. खूप छान प्लॅन बनवतात, परंतु प्लॅन बनतात 10 आणि प्रॅक्टिकलमध्ये होतात 5. असे तर होत नाही ना. विचार खूप चांगले करता, हे करणार, हे होणार, हे होणार, परंतु प्रॅक्टिकलमध्ये फरक पडतो. तर आता अशी विल पॉवर असावी. संकल्प केला आणि कर्मामध्ये प्रॅक्टिकलमध्ये झाल्यातच जमा आहे असा अनुभव व्हावा. नाहीतर पाहिले जाते अमृत वेलेला जेव्हा बाबांसोबत रूहरिहान करताना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतात, हे करणार, हे करणार, आणि जेव्हा रात्र होते तेव्हा रिझल्ट काय असतो? बाबांना खुश तर खूप करतात. इतक्या गोड गोड गोष्टी करतात, इतक्या छान छान करतात. बाबा सुद्धा खुश होतात. वाह मेरे बच्चे म्हणतात. बाबा बस, तुम्ही जे म्हटलेत ना होणारच आहे, झाल्यातच जमा आहे. खूप छान छान गोष्टी करतात. काही जण तर बाबांना इतका दिलासा देतात की बाबा आम्ही नाही होणार तर कोण होणार? बाबा कल्प आम्हीच तर होतो. खुश होता. हॉलमध्ये मागे बसलेल्यांना उद्देशून बाबा म्हणाले, मागे बसलेले चांगल्या रीतीने ऐकत आहात ना? समोर असणाऱ्यांच्या अगोदर मागचे करणार का? बसले मागे आहात परंतु सर्वात समीप हृदयामध्ये आहात का? दुसऱ्यांना चान्स देणे ही सेवा केलीत ना? तर सेवाधारी सदैव बाबांच्या हृदयामध्ये आहेत. कधीही असा विचार करू नका की आम्ही देखील जर दादी असतो ना तर जरासे, परंतु समोर तर काय, हृदयामध्ये आहात. आणि हृदय सुद्धा साधारण नाही, तख्त अर्थात सिंहासन आहे. तर दिल तख्त नशीन आहात ना. कुठेही बसले असाल, भले या कोपऱ्यामध्ये बसले आहात किंवा खाली बसले आहात, नाही तर कॅबिनमध्ये बसले आहात, परंतु बाबांच्या हृदयामध्ये आहात. अच्छा, चोहो बाजूंच्या तख्त नशीन श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांना सदैव बेहदच्या वैराग्य वृत्तीने वायुमंडल बनविणाऱ्या विशेष आत्म्यांना, सदैव आपल्या श्रेष्ठ विशेषतांना कार्यामध्ये लावणाऱ्या विशेष आत्म्यांना, सदैव एका बाबांची साथ आणि श्रीमताच्या हाताला अनुभव करणाऱ्या समीप आत्म्यांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे, एक व्रताच्या रहस्याला जाणून वरदात्याला संतुष्ट करणारे सर्व सिद्धी स्वरूप भव. एक व्रताच्या रहस्याला जाणून वरदात्याला संतुष्ट करणारे सर्व सिद्धी स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे,
वरदाता बाबांकडे अतूट वरदाने आहेत, जे जितके घेऊ इच्छिता खुले भंडार आहे. अशा खुल्या भंडाऱ्यातून कितीतरी मुले संपन्न बनतात आणि काही यथाशक्ती संपन्न बनतात. सर्वात जास्त झोळी भरून देण्यामध्ये भोलानाथ वरदात्याचेच रूप आहे. फक्त त्यांना संतुष्ट करण्याच्या विधीला जाणून घ्या, तर सर्व सिद्धी प्राप्त होतील. वरदात्याला एक शब्द सर्वात प्रिय आहे, एकव्रता. संकल्प स्वप्नामध्ये देखील दुजा व्रता नसावे, वृत्तीमध्ये असावे, मेरा तो एक दूसरा न कोई. ज्याने या रहस्याला जाणले त्याची झोळी वरदानांनी भरपूर राहते. स्लोगन आहे, मनसा आणि वाचा दोन्ही सेवा एकत्र करा, तर डबल फळ प्राप्त होत राहील. मनसा आणि वाचा दोन्ही सेवा एकत्र करा, तर डबल फळ प्राप्त होत राहील. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.